नमस्कार. सर्व ग्रुपमधील ज्येष्ठ त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र, वृद्ध मित्र यांना माझा मनापासून नमस्कार. ग्रुपवरती व्हिडिओ टाकण्याचा उद्देश हाच आहे आणि जे आपल्या धर्माविषयी आजच्या घडीला जागरूक होणं खूप आवश्यक आहे. आपल्या आदरवाडी गाव हे डोंगराळ भागात बसलेलं आहे आणि गावाला म्हणावं तसं आपली कनेक्टिव्हिटी नाही. आजच्या घडीला गावचा नवयुवक वर्ग बघता एकदम व्यसनहीन झालेलं आहे. गावातले जास्त प्रमाणात उत्पन्नाचे साधन नसल्यामुळं गाव जास्त ऊसतोडी या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात गुंतलेलं आहे आणि मग कुठेतरी चांगले मार्गदर्शन करणारे नाही. आणि आपल्या गावचं नशीब फक्त एवढंच आहे का फक्त जिंदगीभर आपण ऊसतोडीच करत राहायचं का? आजच्या घडीला भारत देश बघता आणि एक टेक्नॉलॉजीचं युग आलेलं आहे आणि ह्या युगामध्ये आता एकदम मशिनरी आलेलं आहे प्रत्येक काम करण्यासाठी. आपण ऊसतोडीला बघताना आता कारखान्याची स्थिती बघता, कारण मशिनरी जास्त प्रमाणात कारखाना काही वर्षानंतर मशिनरी प्रोव्हाइड करत ऊस तोडण्यासाठी. तर मग कुठेतरी आपल्या गावचे लोक त्या रोजगारापासून दूर होईल. कारण आजच्या घडीला बघता कारण जास्त माणसापेक्षा मशिनरी जास्त प्रमाणात काम करत. मग भविष्यात मग रोजगाराचा सर्वात मोठा प्रश्न येईल आणि मग आपल्याकडं गावचे मंडळी इकडं उत्पन्नाचं साधन राहणार नाही. आणि आजच्या घडीला बघता आपले गावचे लहान लहान लेकरंसुद्धा ऊसतोडीला जात आहेत आणि ते कुठंतरी शिक्षणापासून दूर जात आहेत. मग याची कुठंतरी जाणीव व्हावा, सर्वांनी एकत्र यावात. जे इतर व्यक्ती बाहेर आहे आपल्या गावातले जे 4 ते 5, 6, 7 जण जेवढे असेल त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती केलेली आहे. आणि एका ठिकाणी मंदिरासारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या भावना, सद्भावना आणि अंतर्मनातून माणूस देवापाशी जाताना अंतर्मनातून प्रयत्न करतो की देवा माझी एवढी इच्छा पूर्ण होईल. मग कुठंतरी तिथं मग देव आपल्याला फक्त पण देव आपल्याला काय करतो, देव कोणाच्या तरी रूपामध्ये आपल्याला पाठवत असून तो चांगलं मार्गदर्शन करत असतो. आपल्या मंदिराची ट्रस्टला एक वेळेस नोंदणी झाल्यानंतर मग सकाळ संध्याकाळ तिथं पाठपूजा केली जाईल. एक विशिष्ट व्यक्ती पुजारी तिथं निवडलं जाईल, त्याला विशिष्ट असं वेतन दिलं जाईल. इतर गावामध्ये ज्या पद्धतीनुसार केलेलं जातं त्या पद्धतीने आपण तिथं करत जाऊ, म्हणजे लोकांची एकी होईल आणि मग कुठंतरी हे व्यसनापासून दूर होईल आणि आपल्याला चांगल्या मार्गाला लागेल, म्हणजे शुद्ध विचार होऊन जाईल. कारण देवाच्या शरण मंदिरात गेल्यानंतर माणसाला चांगले पॉझिटिव्ह एनर्जी भेटत असतात. तिथे काही कोणी व्यसन करणारे नसतात, कोणीतरी वाईट उद्देश नाही. जे देवाच्या मंदिरात जे असतं कोणतंही कार्य जे केलेलं असतं ते चांगल्या सद्भावनेनुसार केलेलं असतं. एवढंच माझं ग्रुपमधील सर्व सदस्यांना म्हणजे माझा उद्देश कोणाला तरी असं विशिष्ट टार्गेट करून नाही. कारण काही विशिष्ट तिथे आपल्या लोकांचं, कारण मी गावापासून खूप दूर गेलेलो आहे. कारण 1000 ते 1200 किलोमीटर आपलं आदरवाडी ते दिल्ली जर म्हटलं तर 1500 किलोमीटर येईल. आणि गावचं काही तिथं सध्याला कोणत्या समस्या ह्या मला प्रॉपर अजून माहिती नाही. पण कुठंतरी एक गावाचा एक नागरिक म्हणून माझं एक कर्तव्य म्हणून आणि सर्वांच्या पुण्यानं एक मिलिटरीमध्ये असताना एक मंदिराचा पुजारी बरोबर राहण्याचं आणि ती देवाची सेवा करण्याचं मला भाग्य हे फक्त एक आपल्या गावच्या कुठेतरी वडिलोपार्जित जुन्या लोकांच्या आशीर्वादामुळं प्राप्त झालेलं आहे. आजच्या घडीला मी तर माझं श्रेय, कारण जन्मच आपल्या मूळ गावी आदरवाडी या ठिकाणी झालेला असो आणि त्या गावाला कधी विसरला जात नाही. आजच्या घडीला मी भरपूर सीमेवर भारत फिरव इकडे होईल, पण शेवटी कुठंतरी ॲक्च्युली जो मान सन्मान जे गावात भेटतो तो इतर कुठं नाही भेटू शकणार. कारण शेवटी अभिमानाने म्हटलं जातं यार आपल्या गावातला मुलगा कुठंतरी सीमेवरती देशाचं संरक्षण करतो. आणि हाच माझा एक उद्देश आहे की बा मुलं येईल तिथं एक प्रत्येक आठवड्यात हनुमान चालीसा व्हायचे आणि जे नवयुवक होईल त्या मुलांना मोटिवेट करणं, कुठेतरी त्यांना 2 गोष्ट
चांगलं सांगणं, अभ्यास कसा करायचा, सैन्यामध्ये भरती असं इतर क्षेत्र बघता प्रत्येक स्पर्धेच्या युगामध्ये, कारण आपण ज्या परिस्थितीनं राहिलेलो आहे ते परिस्थिती ॲक्च्युली त्या गावामध्ये बघता आपण पिकांचं संरक्षणसुद्धा आपल्या नीट होऊ शकत नाही. कुठेतरी आपले कर्ज बाजारी होऊन आपण पिकं खतबिजोळी भरत असतात आणि डुकरं झालं, रोदड झालं, वानेर झालं, ते आपल्या पिकांचं संरक्षण करतात. म्हणजे आद्रवाडी या क्षेत्राचा विचार जर बघता तर मी आता बघतो एवढं जम्मू काश्मीर झालो, राजस्थान झालं, दिल्लीसारख्या ठिकाणी झालो, एवढा भारत फिरलो, पण आपल्या गावच्या लोकांची कष्ट करण्याची शक्ती तर भरपूर आहे. करतात ते कष्ट, त्यांच्या मनापासून चिकटली आणि जिद्द आहे आणि त्याला जर योग्य मार्गदर्शन भेटलं ना ते पुढे जातात. बघा आजच्या घडीला काही आपल्या गावातले 4 ते 5 लोक धरले तर त्यांनी कष्ट केले, बाहेर येऊन कष्ट केले, त्याला फळ भेटलं. असं एक बी माणूस नाही की तो बिना फळाचा वापस गेला म्हणून. फक्त आपण काय आहे, फक्त आपलं गावच धरून धरलं नाही, गाव गाव असणं गरजेचं आहे, पण गावात चांगले विचार असणं खूप महत्त्वाचे आहे. आणि हे आपल्याला एकच स्थान आहे की आपलं एक हिंदू धर्म एका ठिकाणी येऊन देवाला प्रार्थना करणं सकाळ संध्याकाळ की देवा आमच्या गावासाठी काहीतरी होऊ दे. कारण भविष्यात प्रत्येक जे इतर आपल्या गावाचा विकास बघता इतर गावाच्या तुलनेत खूप कमी झालेला आहे. मग हे कुठेतरी आपले नवयुवक कुठेतरी मग ऊसतोडीच्या मार्गात गेलेले आहे. मग हे कुठेतरी आपल्याला आपली जाणीव होत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक चांगलं वाक्य आहे, ज्यावेळेस गुलामाला त्याची जाणीव होत असते त्यावेळेस ते बंड करून उठत असतो. हे एक शब्द आहे. मग कुठेतरी आपण त्या धर्माच्या याच्यामध्ये एकत्र येऊन जे लोक आहे, जे श्रेष्ठ लोक आहे आपल्या गावातले इतर प्रगतीशील, त्यांना लहान लेकरांना मार्गदर्शन करून मग तुम्ही असं की आम्ही तशा चुका केल्या, तुम्ही तशा चुका करू नका. शिक्षण होणं गरजेचं आहे, एवढीच माझी विनंती आहे. जय हिंद, जय